त्रस्त शेतकरी. कधीकधी आयुष्य इतक्या कठीण वळणावर येतं की माणूस स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतो, हे असं का होतंय? आजची गोष्ट ही एका अशाच माणसाची, रामू नावाच्या गरीब शेतकऱ्याची. अक्कलकोटपासून थोड्याच अंतरावर एक शांत लहानसं गाव. धुळीने भरलेले रस्ते, चुलीचा वास आणि साध्या माणसांचं साधं जगणं. या गावात राहत होता रामू, गरीब पण मनाने खूप चांगला. कष्टाळू एवढा की पहाटेचा कोंबडाही उठण्याआधी तो शेतात पोहोचायचा. पण त्या वर्षी नशिबाने जणू पाठच फिरवली. काही महिन्यांपासून आभाळात ढग नव्हतेच. सूर्य इतका तळपत होता की जमीन जणू आग ओकत होती. शेतात भेगा पडलेल्या, पिकं अर्धवट मरत चाललेली. आणि जमीन हातात घेतली की धूळ उडायची. रामू रोज शेतात उभा राहून एकच प्रार्थना करायचा, देवा, 2 थेंब पाऊस तरी पाठव. पण आकाश मात्र कोरडंच, अगदी त्याच्या मनासारखंच. शेताची हालत खराब आणि घरातली परिस्थिती त्याहूनही वाईट. बायकोच्या डोळ्यात काळजी, मुलांच्या चेहऱ्यावर भूक आणि त्यांच्या नजरेत फक्त एक प्रश्न, बाबा, आपल्याला खायला काय मिळणार? रामूला उत्तरच नव्हतं. मनात नुसतं असहाय्यपणाचं ओझं. गावातील विहीर जवळजवळ कोरडी पडली होती. लोक तिथे गोळा व्हायची, पण फक्त निराश चर्चा करायला. कोणी म्हणायचं, यावर्षी पिकं जाणारच. कोणी म्हणायचं, उपास टाळणं कठीण आहे. रामू शांतपणे हे सगळं ऐकायचा, कारण त्याचं स्वतःचं आयुष्यही त्यांच्यासारखंच उद्ध्वस्त झालं होतं. एक दिवस तर रामू रात्रभर झोपलाच नाही. कधी त्याला बायकोचं हळू आवाजात रडणं ऐकू यायचं, कधी मुलांच्या पोटातली कुरकूर. त्याला जाणवलं, आता मी खरंच कोसळतोय. माझ्याकडे कोणताच मार्ग उरला नाही. तो घराबाहेर बसून आकाशाकडे बघत राहिला. कुठून तरी एक ढग दिसतो का, थोडीशी तरी आशा परत येते का? पण वरती फक्त काळोख. आणि मग त्या अंधारात अचानक मनात एक विचार चमकून गेला. या सगळ्यातून मला बाहेर काढणार असेल तर ते फक्त स्वामी समर्थच. जणू कुठून तरी एक मृदू आवाज म्हणाला, ये माझ्या लेकरा, माझ्या दारी ये. रामूच्या मनात आशेची एक छोटीशी ज्योत पुन्हा पेटली. त्याने ठामपणे ठरवलं, मी पहाटेच अक्कलकोटला निघणार. पहिल्यांदाच त्याला वाटलं, कदाचित त्याच्या आयुष्यात काहीतरी बदलू शकतं. आणि असं करून रामूने एका नवीन प्रवासाची सुरुवात केली. स्वामी समर्थांच्या कृपेची ओढ त्याला पुढे ओढून नेत होती. पुढील भागात पाहू, रामू स्वामींच्या दारी पोहोचल्यावर काय घडतं. स्वामी समर्था, कर कृपा माझ्यावर. अक्कलकोटच्या महाराजा, ठेव आश्रय तुझ्यावर. जय जय स्वामी, जय जय स्वामी. भक्तांची तू राखीसी सदा. जय जय स्वामी समर्था.